ज्या पक्षाच्या चिन्हावर ओमराजे निंबाळकर निवडून आले तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडताना त्यांनी दोन प्रमुख कारणं दिली आहेत। त्यापैकी पहिलं कारण म्हणजे वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत राजकीय पटलावर राहिली नाही पाहिजेत। हे कारण देण्यामागे ओमराजेंचे वडील पवनराजे निंबाळकरांचं हत्या प्रकरण आणि त्यातील निर्दोष सुटलेले आरोपी पद्मसिंह पाटील हे आहेत। आणि पक्ष सोडण्याचं दुसरं कारण म्हणजे लोकांची 24 तास कामं करून देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला आलेलं अपयश। आता या दोन कारणांपैकी दुसऱ्या कारणात कितपत तथ्य आहे? धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इतकी वाताहत का झाली आणि ओमराजेंना पुढची निवडणूक अवघड जाणार का, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। सगळ्यात आधी ओमराजे निंबाळकर ज्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याबद्दलची माहिती घेऊया। धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। विधानसभेचे 4 मतदारसंघ हे धाराशिव जिल्ह्यातील, तर सोलापूर जिल्ह्याचा बार्शी आणि लातूर मधील औसा हे मतदारसंघ येतात। 6 पैकी 3 मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत। 2 मतदारसंघात भाजपचे आणि 1 मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। मागच्या काही महिन्यात बहुप्रतीक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या। आधी नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बरीच पिछेहाट झाल्याची पाहायला मिळालं। जिल्हा परिषदेचा विचार करण्याचा झाल्यास महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले। 40 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे। या निवडणुकीत भाजपला 19 जागा, शिवसेनेला 15, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 3 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला केवळ 7 जागांवर विजय मिळवता आलाय। त्याच सोबत 8 पैकी 8 पंचायत समितींवर महायुतीने सत्ता स्थापन केली आहे। या पराभवाची कारण लक्षात घेतल्यास महायुती एकसंध होती। दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र एकांतपणा दिसून आला नाही। तसेच शिवसेनेच्या प्रचाराची संपूर्ण धुरा केवळ दोघांवर होती, ते दोघं म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील। त्यातच सत्तेत नसल्यानं अपुरी रसद, बऱ्याचशा प्रमुख कार्यकर्त्यांचे पक्षांतर ही देखील पराभवाची कारण आहेत। ज्या धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व एकेकाळी ओमराजेंनी केले, तिथेही त्यांच्याच बाले किल्ल्यात मोठ्या प्रभावाला त्यांना सामोरं जावं लागलं। आमदार कैलास पाटील आणि ओमराजे अशी जोडी असून देखील कळंब तालुक्यातील 8 पैकी 6 जिल्हा परिषद गटात भाजपने विजय मिळवलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 2 जागा मिळाल्यात। तसंच कळंब पंचायत समितीच्या सभापती पदावर देखील महायुतीचा सभापती निवडून आलाय। आता हे झालं झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत। त्याआधी मागच्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या। आता धाराशिव जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी एकूण 10 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। त्यापैकी 8 शहरांची निवडणूक पार पडली। या 8 पैकी एकाही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सत्ता मिळवता आली नाही। सत्ता मिळवणे दूर, पण पक्षाच्या अधिकृत मशाल या चिन्हावर 10 ते 15 नगरसेवक निवडून आले। धाराशिव, तुळजापूर, कळंब, उमरगा या महत्वाच्या शहरात मोठा पराभव स्वीकारावा लागल्याचं चित्र आहे। त्यामुळे जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा विचार करता धाराशिव मध्ये शिवसेनेने बराचसा शिरकाव केलाय। जेव्हा दोन्ही शिवसेना एकत्र होत्या तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या नव्हत्या। जिल्हा परिषदेत तर शिंदेच्या शिवसेनेने 23 उमेदवार दिले होते, त्यापैकी 15 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं होतं। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल 44 ठिकाणी उमेदवार दिले होते। 44 पैकी फक्त 7 जागांवर त्यांना विजय मिळवता आलाय। एवढंच नाही तर आमदार कैलास पाटील यांचं गाव जे जिल्हा परिषदेच्या गटात येतं, त्या उपळा गटातून देखील भाजपने विजय मिळवलाय। आता ही झाली आकडेवारी, पण ओमराजे निंबाळकर यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अच्छे दिन आल्याचं चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने बहुतांश ठिकाणी सत्ता मिळवली आहे। जिल्ह्यातील भाजपचं प्रमुख नेतृत्व राणा पाटील हेच आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकरांसाठी हा मोठा धक्का मानला जात होता। प्रतिस्पर्धी अधिक सत्ता संपन्न होत असताना ओमराजे आणि त्यांचा पक्ष धाराशिव जिल्ह्यात दिवसेंदिवस सत्ताहीन होत होता। त्यामुळे ओमराजेंनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी दिलेल्या दोन्ही कारणात 100% तथ्य आहे असं म्हणता येईल।
पण मुद्दा उरतो मतदारांनी दिलेला कौल नाकारण्याचा. लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. महायुती सरकारच्या धोरणांविरोधात त्यांनी प्रचार केला आणि त्यांना प्रतिसाद देत मतदारांनी जवळपास 7.5 लाख मतं दिली. असं असताना सुद्धा ज्या महायुती विरोधात रान उठवून ओमराजे निवडून आले त्याच महायुतीत आता हे सहभागी होत आहेत. त्यामुळे एकीकडे विकासासाठी पक्षांतर केलंय असं म्हणणारा एक गट, तर दुसरीकडे महायुतीला शरण जाऊन पक्षांतर केलंय असं म्हणणारा दुसरा गट सध्या तरी दिसून येतोय. 6 खासदारांनी हे पक्षांतर केल्यानं शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 झालीय, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे केवळ 3 खासदार राहिलेत. ओमराजेंच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि शिरस्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.